हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या जनसंवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ज्यांना या महाराष्ट्रातील तमाम जनतेनं एक भूमिका दिलेली, एक जबाबदारी दिलेली, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांना आपण म्हणतो 100 दाऊद एक राऊत असे शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, इथं उपस्थित संपर्क प्रमुख नरूभाऊ खेडेकर, जिल्हा प्रमुख जालूभाऊ, सीताराम दादा, आमदार नितीनजी देशमुख, उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो, मुजरा माझा माता जिजाऊना, मुजरा माझा माता जिजाऊना जिने घडविले शूर शिवबाला, मुजरा माझा माता जिजाऊना जिने घडविले शूर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी। अशा या मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आज ही जनसंवाद सभा इथं होते। खरं तर अभी तो ये झाकी है, अभी तो काशी मथुरा बाकी, त्याच्यामध्ये अजून तर मुख्य सभा व्हायची बाकी आहे। इथं फक्त झाकी आहे साहेब। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीची सभा होईल त्यावेळेस मला असं वाटत नाही याच्यापेक्षा 10 पट नाही 100 पट लोक उपस्थित राहतील आणि या बुलढाण्याच्या जागेवर शिक्कामोर्तब करतील। कारण या बुलढाणा खऱ्या अर्थानं हा मा जिजाऊचं जन्मक्षेत्र असताना सुद्धा जिथं गद्दार सुद्धा जन्माला आलेले आहे, पण आपण मा जिजाऊचं मोठ्या अभिमानानं नाव घेतो। या मा जिजाऊने छत्रपती शिवरायांना अशी शिकवणूक दिली होती की जे जे गद्दार झाले याला कोणत्याही प्रकारची माफी देता येणार नाही। आणि मला असं वाटतं 40 गद्दार झाले आणि 10-12 जे खासदार गद्दार झाले यांनाही माफी होऊ शकत नाही। आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जातोय। आज या लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मला असं वाटतं या महाराष्ट्रातील आणि देशातले वेगवेगळे विषय आपल्या समोर आहे। ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक राज्याच्या हिताची आहे। वाटतं त्या विषयावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजयजी राऊत साहेब बोलतील। परंतु या सिंदखेड राजाचा विषय बोलायचा झाला तर मी बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलो, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये सातत्यानं जालूभाऊ नरूभाऊ सातत्यानं शेजारीत संभाजीनगर असल्यामुळे येत गेलेलो आहे। शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कष्टकऱ्याचे प्रश्न असतील, ही जर सगळी स्थिती बघितली तर आज या भागातील शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे। आज या मतदारसंघाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत। आज या भागामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वादळ आलं होतं त्यावेळेस नरूभाऊ जालूभाऊ मी आलो होतो साहेब। या ठिकाणी देशातल्या मोठ्या मोठ्या बीज उत्पादक कंपन्या आहेत या भागामध्ये, शेतकऱ्यांचे मोठे मोठे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत। या प्लॉटवर शेतकऱ्यांनी प्रलोभनापायी मोठे मोठे शेडनेट उभा केलेले आहेत। शेडनेटला बँका कर्ज देतात, सरकारची योजना आहे, परंतु याला इन्शुरन्स नाही। खरं आहे का खोटं आहे? आणि अनेक जणांचे शेडनेट उचलून हवेत गेले आणि त्यानंतर या शेडनेटचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस हा आवाज ज्या शेतकऱ्यांनी दिला होता आम्हाला शिवसेनेला, हा विधिमंडळात मांडला आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार याच्याविषयी धोरण जाहीर करतं, शेडनेट सुद्धा इन्शुरन्स मध्ये घेतलं जाणार आहे। परंतु या भागातील अनेक अवकाळीमुळे अनेक जवळपास 149 गावं बाधित आहे। आज आता नरूभाऊने उल्लेख केला सिंदखेड राजा शेवगाव भक्ती मार्ग, नरूभाऊ फक्त दलालांसाठी हे काम चालू आहे। इथले जे कोणी सत्ताधारी गद्दार यांचे दलाल याच्यामध्ये काम करतात।
या दलालांच्या हितासाठी इथं काम चालू आहे। हा रस्ता फक्त दिखावा आहे, याच्या मागे खऱ्या अर्थानं जे काही आहे ते टक्केवारीचं काम आहे। आज हा सिंदखेड राजा इथला पाटाचे पाणी सावरगाव महामार्ग बरेच वर्षाची मागणी आहे, जालना खामगाव रेल्वे मार्गाची मागणी आहे। मला असं वाटतं या सगळ्या विषयी तीन टर्म आपण असताना याच्याविषयी काय आवाज उठवला हा सुद्धा जनतेच्या मनात प्रश्न आहे। सिंदखेड राजा MIDCचा प्रश्न सुद्धा सातत्यानं आहे। आज या ठिकाणी सिंदखेड राजा शिवनी टाका रोडवरचा तलाव होता, तो पुनर्जीवित झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी जनतेनं सातत्यानं मांडलेली आहे। आज उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या मातृतीर्थ विकासाची योजना आखलेली होती। हे मातृतीर्थ विकसित झालं पाहिजे, या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा हे मातृतीर्थ आहे। पण हे सरकार 2 वर्षात आल्यानंतर यांचं मातृतीर्थाकडे कोणतंही लक्ष दिलं नाही। म्हणून हे सरकार नेमकं काम कोणासाठी करतं? शेतकऱ्यासाठी काम करत नाही। शेतकऱ्याचा विमा इथं मिळालेला नाही, शेतकऱ्याला वादळी वारं आलं, पावसा आला, गारपीट आला, याची अनुदान याची हमी सुद्धा या सरकारला मिळाली नाही। कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनची ती स्थिती आहे। मग अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे जे लोक काम करतात, टक्केवारीसाठी दलालीसाठी काम करतात, यांना आपल्याला उकरून फेकून द्यावं लागणार। म्हणून मला असं वाटतं आपल्याला विचार करण्याची वेळ आली। उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व नुसतं या महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आवाज करणारं नेतृत्व, या शेतकऱ्याची 2 लाख रुपयाची कर्जमाफी करणारं नेतृत्व, या महाराष्ट्राला कोविडच्या काळामध्ये सामर्थ्यानं सामोरं जाणारं नेतृत्व आपल्या समोर आहे। आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच नेतृत्वाखाली आपल्याला दिल्लीवर भगवा फडकवायचा। जे कोणी खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ आपल्यातून गेले, यांना त्यांची औकात आपल्याला दाखवून द्यायची, म्हणतो ती औकात आपण दाखवून द्या, अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।